नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या इच्छा पूर्ण होत, हीच प्रार्थना. तुमचा दिवस अगदी सुख, शांती, समृद्धीने भरलेला असो. आपल्या सर्वांनाच माहीत आहे, आता श्रावण महिना सुरू आहे. या श्रावण महिन्यात आपण भोलेनाथांची सेवा करत असतो, व्रत करत असतो, पूजा करत असतो, आणखी काही आपल्या आयुष्यातील इच्छा पूर्ण होण्यासाठी उपाय करत असतो. श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो. हा पूर्ण महिना मांसाहार केला जात नाही. या महिन्यामध्ये केलेली प्रत्येक पूजा, नामस्मरण किंवा उपाय असो, हे आपल्याला जास्त फलदायी ठरतात. आता तुम्ही म्हणाल, उपाय करण्याची काही गरज आहे का? तर आपल्या आयुष्यामध्ये आपण सतत म्हणतो, मला यश येत नाही, माझ्या हातात पैसा टिकत नाही, माझ्या घरात सतत भांडणी होतात, एकंदरीत सगळ्या नकारात्मक गोष्टी सुरू असतात. तर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होण्यासाठी, आपल्या नशिबाला देवादिदेव महादेवांची कृपा मिळण्यासाठी आपण श्रावण महिन्यात उपाय करत असतो. या उपायांमुळे आपल्या नशिबाला साथ मिळण्यासाठी महादेवांचा आशीर्वाद मिळतो आणि आपली सगळी कामे सुरळीत चालू होतात. आपल्या आयुष्यात आनंद निर्माण व्हायला सुरू होतो. एक प्रकारचे सकारात्मकता येते. आणि श्रावण महिन्यात प्रत्येकाने इतर कोणते वार केले नाही तरी चालेल, पण सोमवारचे व्रत आवर्जून करावे, कारण सोमवारच्या व्रताचे फळ देवादिदेव महादेव आपल्याला नक्की देतात. योग्य पद्धतीने शिवामूठ व्हावी, ही सुद्धा महादेवांची केलेली उत्तम सेवा आहे. या सेवेचे फळ देखील आपल्याला चांगले आणि शीघ्र मिळते. श्रावण महिन्यात केलेल्या उपायाने आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा फळाला जाऊ शकते. विशेषतः या महिन्यात अविवाहित मुली आणि विवाहित महिला हा उपवास जोडीदारासाठी करतात. त्यामुळे या महिन्यात काही नियम पाळायचे असतात, ते सुद्धा पाळले पाहिजेत आणि मगच श्रावण महिन्यातील सेवा केल्या पाहिजेत. श्रावण महिन्यात अशा काही गोष्टी आहेत की ज्या नाही केल्या पाहिजेत. असे काही पदार्थ आहेत की जे आपण नाही खाल्ले पाहिजेत. तर अशा काही गोष्टी सुद्धा आहेत, अशी काही कामं सुद्धा आहेत की जी आपण आवर्जून केली पाहिजेत. ही केल्याने आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडायला सुरू होतात, आपल्या बाबतीत सकारात्मक बदल घडायला सुरू होतात. तर ती चांगली कामं कोणती आहेत की जी आपण श्रावण महिन्यात आवर्जून केलीच पाहिजेत, ते आपण पाहूया. आता मैत्रिणींनो, लक्षात घ्या, श्रावण महिन्यात फक्त शंकर महादेवांची पूजा करावी असं नाही. शंकर महादेवांची पूजा करावीच, पण त्याचबरोबर आपल्या कुलदैवतांची पूजा नक्की करावी. आपली कुलदेवी कोणती आहे तिची पूजा आवर्जून करावी. श्रावण महिन्यात कुललक्ष्मीची पूजा आवर्जून करावी. घरामध्ये सत्यनारायण करावे, स्वामी समर्थांची सेवा करावी, पारायण करावी, दुर्गा सप्तशती पाठ करावा, जमेल तेवढी स्वामी समर्थ यांची पूजा करावी. अशा अनेक सेवा आहेत की ज्या आपण श्रावण महिन्यात केल्याने आपल्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी, भरभराटी अगदी भरभरून मिळते. त्यानंतर मैत्रिणींनो, महत्त्वाचे काम श्रावण महिन्यात करायचे आहे ते म्हणजे आपल्या घरामध्ये शांतता टिकवून ठेवायची आहे. बघा, आपल्या घरामध्ये आपले कौटुंबिक सदस्य किती आहेत यावर ते अवलंबून आहे. आपल्या घरामध्ये प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो. काही जण शांत असतात, तर काही जण रागीट, चिडचिडी असतात. तर कुटुंबातील प्रत्येकाने आपल्या घरामध्ये कशी शांतता टिकून राहील याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. पण घरातील स्त्रीने याकडे विशेष लक्ष द्यावे की घरामध्ये शांतता कशी टिकवून ठेवायची. घरात जर शांतता असेल तर आपण केलेल्या पूजा, उपाय, कोणतीही एखादी सेवा असो, पठण असो किंवा पारायण असो, ते फळाला जाते आणि घरातील शांतता टिकून राहते. आणि या शांततेमुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते. ज्या घरामध्ये कधीही भांडणं नसतात, कलह नसतात, नेहमी शांतता असते, त्या घरातील लक्ष्मी तिचे स्थान कधीच सोडत नाही. तिचे वास्तव्य नेहमी अशाच घरात टिकते जिथे शांतता असते. त्यानंतर श्रावण महिन्यामध्ये महिलांनी करायच्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे सौभाग्याचे अलंकार अंगावर परिधान करायचे आहेत. श्रावण महिन्यामध्ये सौभाग्यवतीच्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे हातामध्ये अगदी थोड्या का विना हिरव्या बांगड्या असाव्यात.
गळ्यामध्ये मंगळसूत्र असावे, टिकली असावी. जॉब करणाऱ्या स्त्रिया असल्या तरी सुद्धा श्रावण महिन्यात हे अलंकार आपल्या पद्धतीने आपण वापरले पाहिजेत. यामुळे आपल्याला अखंड सौभाग्याचे वरदान मिळते आणि सौभाग्यवती स्त्री म्हणजे साक्षात लक्ष्मीचेच स्वरूप असते. त्यामुळे सौभाग्यवती स्त्री जर हे अलंकार घालत असेल तर घरामध्ये कोणत्याही समस्या निर्माण होत नाहीत. आपल्या पतीची प्रगती होते आणि पती पत्नींमध्ये प्रेम निर्माण होते, प्रेम टिकून राहते. आपल्या पतीच्या कामात अडथळे येत नाहीत, अपयश मिळत नाही. आपल्या पतीची भरपूर भरभराटी होते. म्हणून स्त्रियांनी सौभाग्यवतीचे अलंकार नेहमी परिधान करावे. तर मैत्रिणींनो, अशा काही अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपण श्रावण महिन्यात केल्या पाहिजेत. श्रावण महिना अतिशय प्रसन्न वाटणारा महिना आहे. या महिन्यामध्ये घरामध्ये आपण जितके वातावरण पूजामय ठेवू तितकेच वातावरण प्रसन्न बनते. श्रावण महिन्यात दररोज घरातील पूजा करावी. छोटे छोटे अगदी छोटे उपाय करावे. श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करावी, दत्त महाराजांची सेवा करावी. आपल्याला जमतील तशी पारायणे करावीत. घरामध्ये स्वच्छता ठेवावी. देवाचा दिवा अखंड ठेवावा. अंगण स्वच्छ ठेवावे. अंगणामध्ये रांगोळी काढावी. मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवावा. अशा अनेक प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपण महिला घरामध्ये आवर्जून करू शकतो. दररोज नाही जमलं तर श्रावण महिन्यात सोमवारी तरी या गोष्टी आवर्जून करा. यामुळे आपल्या आयुष्यात बराच चांगला बदल होऊन आपल्या आयुष्याचं सोनं व्हायला वेळ लागणार नाही. घरामध्ये कोणतीच कटकट निर्माण होणार नाही. चला तर मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.